चटपटीत मस्त अशा चवीच्या आवळा कँडी बनवूया। आता थंडीचे दिवस आले आणि भरपूर आवळा बाजारात आला आणि खूप स्वस्त पण आहे। तर हे मी माझ्या शेतातील आवळ्याचं झाड आहे त्याच्याच आवळ्याची ही रेसिपी बनवलेली आहे। मस्त अशी झालेली आहे। असं नाही की हे आवळा कँडी वाळवल्यावर की ते चिकट लागतंय हाताला, अशी अजिबात नाही। भरपूर दिवस टिकतं आणि भरपूर खाल्लं तरी छान। आणि तुम्हाला तर माहितीच आहे आवळा किती उपयोगाचा आहे शरीराला। रोज एक आवळा तरी शरीरात गेला पाहिजे। असा तर नाही खाल्ला जात कारण तो तुरट असतो, थोडा आंबट असतो। मग निदान आपण असं आवळा कँडी किंवा मी मागे मोरावळा बनवून दाखवला तो बघितला का तुम्ही, तसं काही बनवून आणि खाल्लं तर ते पचनासाठी, आरोग्यासाठी, केसांसाठी, दृष्टीसाठी, त्वचेसाठी अजून बरेच काही फार उपयोगाचं आहे। तर मी असे माझ्या झाडाचे आवळे काढले, ते काढताना थोडे ते टिचले टाचले, ते वेगळे निवडले आणि जे चांगले चांगले आहे ते अशा पद्धतीने वाफवून घेतले। हे बघा मी इथे दाखवते आहे। तर वाफवायचे किती, फक्त स्वच्छ धुवून घ्यायचे, खाली कढईमध्ये पाणी ठेवायचं आणि वर चाळणीमध्ये घेऊन वाफवायचे जवळजवळ 5 ते 7 मिनिट मध्यम गॅसवर। हे बघा व्यवस्थित झाकण ठेवून, आणि हे बघा मस्त असे आवळे मस्त असे शिजले एक प्रकारचे, म्हणजे उकडून निघालेले आहे। मी इथे पाण्यात टाकलेले नव्हते बरं का, फक्त चाळणीत। तर त्याच्यातलं मधलं बी काढायचं आणि अशा प्रकारे त्याचे 4 भाग करायचे। हे बघा अशा पद्धतीने। आता ते 4 भाग केले का थोडा वेळ कॉटनच्या कपड्यावर ते वाळत घाला, म्हणजे नंतरून ते सुकता पण नंतरून जेव्हा आपण आवळा कँडीच्या पूर्ण प्रोसेस होत आली तेव्हा। म्हणून मी हे असं थोडा वेळ म्हणजे जवळजवळ अर्धा पाऊण तास मी सुकवले। नंतर ह्या असे काचेचे भांडे घेतलेले आहे मी, कारण स्टीलच्या भांड्यामध्ये कदाचित त्या आवळ्यामुळे गंज वगैरे येऊ शकतो। तर ह्या काचेच्या भांड्यामध्ये मी अगोदर साखर पसरून घेतली आणि ते उकडलेल्या आवळ्याच्या खापा त्यामध्ये पसरवल्या। आता पसरवल्या असताना थोडासा आवळा थोडी साखर, थोडा आवळा थोडी साखर असं करायचं, जेणेकरून पटकन त्याचा पाक होतो आणि तो आतमध्ये मुरला जातो। हे बघा अशा पद्धतीने। तर तुम्ही म्हणाल किती प्रमाण, तर इथे आपण 1 किलो आवळ्याला जवळजवळ 3 पावशर म्हणजे 750 ग्रॅम ते 1 किलो असं तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, पण 750 ग्रॅम हे प्रमाण अगदी योग्य आहे। आणि जास्त गोड हवा असेल तर तुम्ही 1 किलो घेऊ शकता। आता हे 2 जे भांडे आहेत त्यातले एक खराब आवळ्याचं थोडंसं म्हणजे टिचरे टाचरेचे आणि एक एकदम छान अशा आवळ्यांचं बनवलेलं आहे। आणि हे बघा जवळजवळ मी 4 ते 5 दिवस ठेवलं, अशा पद्धतीने त्याचा पाक तयार झाला। साखर विरघळत आली, वरचं साखरेचं पाणी झालं पण खाली थोडी थोडी आहे म्हणून हलवून घेतलं। 3-4 दिवस मी असंच व्यवस्थित सुक्या चमच्याने किंवा काडकीने हलवून घेतलं। ओले हात अजिबात लावायचे नाही, जेणेकरून त्याला बुरशी वगैरे येणार नाही, अशा पद्धतीने। आता इथे तुम्ही यातच सैंधव मीठ टाकू शकता, नाही टाकलं तरीही चालेल, पण थोडंसं चवेसाठी, तर तो व्हिडिओ दाखवण्याचं माझ्याकडून स्किप झालं। जवळजवळ 4 दिवस मस्त असे आवळे भिजले, असं पाणी उतरलं त्याला आणि काहीच नाही, फक्त एक ताट घेणार आहे आणि त्या ताटामध्ये अशा पद्धतीने मी हे आवळा कँडी सुकवणार आहे। बस इतकीच प्रोसेस आहे। आता बऱ्याच माझ्या मैत्रिणी ते आवळे सुकत आले की त्यावर खडी साखर पावडर करून घालता किंवा पिठी साखर घालता। तर तुम्हाला जर आणखीन गोड हवं असेल तर तुम्ही तेही करू शकता, पण मला आवश्यकता वाटली नाही। वरतून थोडं मीठही भरवू शकता आणि साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळ वापरला तरीही चालेल, आणखीनच छान। हे बघा हे गुळाचे आहे आणि कलरही वेगळा आलेला आहे। तर हे बघा मैत्रिणींनो, रोज अशी मी सुकवते, मस्त अशी सुकत आले की थोडेसे उलट करायचे। तर एकदम सोप्या पद्धतीने मी इथे दाखवलेले आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। बघितले ना कसे कुरकुरीत वाळलेले आहे, अगदी 4 दिवसात वाळले, कारण आता तरी थोडंसं ऊन कमी आहे। आणखीन थोडं ऊन जास्त पडायला लागल्यावर आणखीन सुकतील, मस्त असे झालेले आहे। यात मला वरती साखर टाकायची गरज पडली नाही आणि मीठही नाही। बरेच माझ्या मैत्रिणी मसालेही टाकतात, तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता। मस्त अशा आवळा कँडी झालेल्या आहे। जेवणाच्या अगोदर खा, उपाशी पोटी खा किंवा जेवण झाल्यावर खा। सोप्या पद्धतीने मी इथे रेसिपी दाखवलेली आहे, अगदी 2-3 साहित्यात। नक्की करून बघा, कशी वाटली रेसिपी सांगा, तुम्ही कुठून बघताय तेही सांगा। यूट्यूबवर असेच छोटेच व्हिडिओ असतात आणि शॉर्टमध्ये तर रोज असतात, तेही बघा। इंस्टाग्राम फेसबुक पेजवरही रोज व्हिडिओ असतात, नवीन दिवस नवीन रेसिपी, तीही बघा। तेही चॅनल फॉलो करा आणि रिक्वेस्ट करते की तुम्ही जर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेजसुद्धा फॉलो करा। तेव्हा बाय, मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन।